आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। चंद्रपूरच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची आज ओळख परेड विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या समोर ओळख परेड होणार। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण, निकाल प्रलंबित। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची आज ओळख परेड। गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची तयारी सुरू। बीएमसी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणार। गणपती मूर्तिकारांना महापालिका 25,400 लिटर मोफत पर्यावरणपूरक रंग देणार। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बेस्टला आदेश दिले। निवृत्ती लाभ कधी मिळणं अपेक्षित होता आणि तो कधी मिळाला यानुसार आता लाभ मिळणार। मुंबई महापालिकेच्या 40 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक। शाळांमध्ये प्रत्येकी किमान 70 विद्यार्थी असूनही केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर शिक्षण सुरू आहे। पुण्यातील 2047 पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार। पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू। पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। दौंड माड मार्गे रेल्वे गाड्या वळवल्या। लोणावळा कर्जत दरम्यान बोरघाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी क्षेत्रात 16.80% पाणीसाठा। गेल्या वर्षी याच धरणसाखळी क्षेत्रात 20% पाणीसाठा होता। 4 धरणांमध्ये 57.63% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। चंद्रपूर पोलिसांकडून 66 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट। 51 गुन्ह्यातील मुद्देमालाची पोलिसांकडून विल्हेवाट। 310 किलोहून अधिक गांजा, 420 ग्रॅम एमडी आणि 76 ग्रॅम गर्द जाळून टाकले। दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीत सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनचे निस्वार्थ सेवाकार्य। फाउंडेशनच्या सदस्यांकडून वारकऱ्यांच्या पायांना तेल मालिश या अनोख्या सोहळ्यातून फाउंडेशनने वारीच्या पवित्रतेला अधिक उजाळा दिलाय। शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल। कळंब शहरात पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत। यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अंबाजोगाईच्या घाटनांदूरमध्ये ज्ञानेश्वर वाकडे हत्याप्रकरणी कुटुंबियांचं ठिय्या आंदोलन। 7 आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित। या प्रकरणात 5 जण ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू। श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे यांच्या हत्येप्रकरणी ठिय्या आंदोलन। पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका कारवाईची मागणी। पुण्याच्या आंबेगावात 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचं प्रकरण। आंबेगावात हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन। आरोपी मोहम्मद शहा विरोधात कठोर कारवाईची मागणी। जेव्हा असंतोष होतो तेव्हा माझी नियुक्ती केली जाते। मी सरकारचा अँटीबायोटिक। नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचं भाष्य। नागपूरमध्ये महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती। 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश।